नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 5 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाचा 5वा दिवस. तुमचा सगळ्यांचा 5व्या दिवशी सगळ्यांचा जो काही संकल्प घेतला असेल तो एकदम कंटिन्यू चालला असेल हे मी गृहीत धरतो. आणि आजचा आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 112 नंबरचा आपण डिस्कस करत आहोत. आपला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी असा आपला पॅटर्न असतो मित्रांनो. आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. आपल्या 2025च्या पोलीस भरतीसाठी लेखी पेपरमध्ये आपल्याला 90+ कसे मार्क मिळवायचे हे आपला प्रयत्न असतो मित्रांनो. तर आपलं लेक्चर दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे न चुकता कोणीही आपलं लेक्चर बघावं आणि तुमच्या पेपरमध्ये मार्क वाढवावी हीच माझी इच्छा आहे. आणि आणखीन बाकीच्यांना पण आपली वॉर्निंग म्हणा की जे काय 30 सेकंदाचे रील बघतात त्यांनी बिलकुलही हा व्हिडिओ बघू नये, कारण 30 सेकंदासाठी आपण पोलीस भरतीत सिलेक्ट होणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी आज आपला 25 मार्कांचा 25 प्रश्नांचा पेपर असणार आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. तर प्रत्येक वेळेस तुमच्या स्लाईडवर पहिला प्रश्न येईल. प्रश्न आला की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडायचं आहे, नंतर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवशाल. आज आपण नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरती, आज आपला पार्ट डी म्हणजे 75 ते 100 प्रश्न. म्हणजे आपण प्रत्येक पेपरमधले 100 प्रश्न घेत नाही, कारण तो 2 ते 2.5 तासाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही बघायला बोर होशाल, सगळं होशाल. त्यामुळे आपण 4 भागामध्ये तो पेपर डिवाईड केलेला असतो. तर आजचा आपला नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा 4था भाग आहे मित्रांनो, 75 ते 100 प्रश्नापर्यंतचा. आजचा 75वा प्रश्न नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाईचा. पण आपला पहिला प्रश्न मित्रांनो, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला मित्रा, तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला, तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर गेला, तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे 10 मीटर, 8 मीटर, 20 मीटर, 6 मीटर मित्रा. तर चला सोडूया आपण. हा आपला गण्या कुठं उभा आहे? इडं उभा आहे. तो कुठं गेला? घरात, म्हणजे हे त्याचं घर आहे मित्रांनो. हा त्याचा बंगला समजू. तिथून तो उत्तरेला गेला, किती गेला? 20 मीटर गेला मित्रा. 20 मीटर गेल्यानंतर तो कुठं वळाला? पूर्वेकडे वळाला. तो किती गेला? 6 मीटर गेला. नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळाला, तर तो किती मीटर आला? 12 मीटर. तर त्यांनी काय प्रश्न विचारला? तो त्याच्या घरापासून किती अंतरावर दूर आहे? तर त्यांनी विचारलेलं किती अंतरावर दूर आहे, म्हणजे आपल्याला तो किती अंतरावर दूर आहे ते काढायचं आहे मित्रा. तर 12 मधून 20 गेले किती राहता? या 8 मीटर डिस्टन्स आहे आणि हे 6 मीटर आहे. तर तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचा सिद्धांत सगळ्यांना माहीत असेल. तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. चला, पहिली बाजू काय आहे? 8 आहे, 8चा वर्ग. दुसरी बाजू काय आहे? 6चा वर्ग. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 झाला 100. आणि कर्ण एक एकटा काढायचा आहे, त्यामुळे यात 100चा स्क्वेअर रूट आहे मित्रांनो 10. आपलं उत्तर असणार आहे 10 मीटर अंतरावर तो आता पोचलेला आहे घरापासून, म्हणजे 10 मीटर अंतरावर लांब आहे. ऑप्शन क्रमांक 1 मित्रा हे तुझं योग्य उत्तर असणार होतं नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस भरतीमधलं. चला पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की त्याला एका विषयात 94 गुणाऐवजी 64 गुण देण्यात आले. तर फेर तपासणीनंतर तिच्या किंवा नवीन गुणाची सरासरी किती, म्हणजे किती टक्के मिळाली हे आपल्याला विचारले. त्याला 72 गुण मिळाले होते किंवा 72% सरासरी मिळाली होती. तर त्याला 80, 68, 78, 76 असं विचारलेलं आहे. तर आता पहिलं बघूया. 5 विषयाची सरासरी सांगितली त्यांनी. ती किती मित्रांनो? 5 विषय सरासरी 72 आहे. आता एका विषयात किती आहे? चुकून किती मिळाले त्याला? एक विषय हा 1 विषय, त्याच्यात किती मिळाले? 64 दिले चुकून.
पण त्याला ॲक्च्युअल किती होते मित्रा? 94 होते. ॲक्च्युअल किती होते? 94. मग ते 94 मायनस 64 करा, कितीचा फरक पडतो मित्रा? हा 0, 9तून 6 गेल्या 30चा फरक पडला. आता आपल्याला जे काय पहिले चुकीचे गुण दिले होते म्हणजे एक विषयाचे, ते किती होते? 72 गुणिले 5 करशील मित्रा. 5 दुने 10, एक हात चला, 5 7 35, हा 36, म्हणजे त्याला टोटल चुकीचे 64 गुण दिले असताना तेव्हा किती मिळाले होते त्याला? टोटल 64, 360 गुण मिळाले होते एकूण. लक्षात राहील. त्याला आपण रेड पेनना मार्क करूया. किती चुकीचे गुण? हे 360 ना. हा त्याला एका विषयातले 94 गुण आणि 64 गुणातला फरक. ओके. आता त्याला किती मिळाले होते गुण मित्रा? 360. पण त्याला किती पाहिजे होते? 64 भागी 94 पाहिजे होते. तर मग सरळ 360 मिळालेले पहिले गुण, त्याच्यात 30 गुणाचा फरक पडला, म्हणजे 30 ॲड करायचे, त्याला किती मिळाले? 390. आता किती विषयाचे होते? 5च विषयाचे होते. सरळ मित्रा 390 भागिले किती करणार तू? 5 विषय करणार. पर्सेंटेजवारे तर काढता येते ना सगळ्यांना, किती टक्के मिळाले. सरळ किती? 5 7 35, 4 उरला, 5 8 40, म्हणजे किती? 78 ही सरासरी येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रा. पुढचा प्रश्न, 44 ते 70 पर्यंत क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती? 1025, 1000, 1225, 825. आता मित्रांनो, मी तुम्हाला विषम संख्यांसाठी एक फॉर्म्युला सांगितला होता. n इक्वल टू पहिलं पद म्हणजे पहिली संख्या प्लस लास्टची संख्या डिवाइड बाय काय सांगितलं होतं? भागिले 2 सांगितलं होतं. आता तुम्हाला n काढायचं पण सांगितलं होतं. n कसा काढणार? n तर आता माहीत नाही असतात. त्याच्यासाठी काय घेतलं? पहिलं पद किंवा पहिली संख्या विषम, ती किती येते? 41, आणि शेवटची किती येणार आहे? 69. बरोबर की? एकोणसत्तर या दोन संख्या येणार आहे. 41 आणि 69 यांचं काय करायचं? वजाबाकी करायची. 41 69 मायनस 41 भागिले 2 प्लस 1 किती? 69. 9तून 1 गेला 8, 6तून 4 गेले 2, 28 प्लस 2 किती येणार? टोटल n म्हणजे किती येणार तुमचा? 15 येणार. n इक्वल टू किती आला? 15 आला मित्रा. आता या फॉर्म्युल्यात ते टाकायचं. 15, पहिलं पद काय होतं आपलं? पहिली संख्या काय होती? 41, शेवटची किती येते? 69 भागिले किती? 2. आता 41 आणि 69 किती होत्या? 15, हा 10, 6 4 10 1 11, 110 भागिले 2, हा 55 भाग जाईल. 55 दुने 110 इक्वल टू 15 गुणिले 55 करा, तर काय येणार आहे? 15 5 75, 7 आला. 15 5 75, 75 आणि 7 82 आलं आपलं उत्तर. किती असणार आहे? 825 आहे मित्रा. चौथा पर्याय आपला योग्य उत्तर आहे. आता x चा वर्ग 4x प्लस 4 36, तर x ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते असा प्रश्न विचारला. 6 9 3 4. आता मित्रांनो, तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल इक्वेशन किंवा समीकरणाचा, ax चा वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता हा तेच इक्वेशन आहे, तेच करायचं आहे. x चा वर्ग प्लस 4x, आता हा 4 आहे, 36 मधून 4 गेले किती उरणार मित्रांनो? 32 इक्वल टू 0. आपण असं मांडलंय त्याला. तर मित्रांनो, अशी काय फोड करायची या 4ची? यांचा गुणाकार 32 आला पाहिजेत आणि यांची वजाबाकी 4 आली पाहिजेत. त्यामुळे x प्लस 8 x मायनस 4 इक्वल टू 0. म्हणजे 8 चौक 32 आणि 8तून 4 गेले 4x आलं आपलं, आणि x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे वरलंच इक्वेशन झालं. आता मग x इक्वल टू -8 आणि x इक्वल टू 4 असं उत्तर येणार आहे.
तर मायनस ही व्हॅल्यू आपण ग्राह्य धरली जात नाही, त्यामुळे प्लस व्हॅल्यू x इक्वल टू 4 ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रा. पुढचा प्रश्न, एक वस्तू 400 रुपयाला विकल्यास तर 20% तोटा होतो, तर जर तीच वस्तू 10% नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयात विकावी लागेल? 550, 600, 650, 480. सरळ मित्रांनो, एक वस्तू आहे ही एक 100% ती विचारलेली, ती कितीला विकणार हे काढायचंय. नंतर ती 110% विकणार, ती काढायची. आपल्याला 110चं आन्सर द्यायचंय. पण ती 20% तोट्यात विकली म्हणजे 80% विचारली, ती कितीला गेली? 400ला. हा शून्य कट झाला, हा शून्य इंटू 5 म्हणजे 5 पटीनं वाढली. ओके. तसंच 100ला कितीनं गुणणार तुम्ही? 5नाच गुणणार म्हणजे 500 रुपये म्हणजे तिची ॲक्च्युअल 100%. पण ती किती 10% नफ्यानं विकली, तर मग 110ला कितना होणार? 5 11 5 55, तो शून्य तसाच येईल मित्रा. 550 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 3/4, 11/12, 8/9, 2/3. हे बा 4 0 0 किती? 7 चोक 4 4 7 28, 2 उरला, 4 पंचे 20, 75 आला. 12 0 0, 12 8 96, 12 9 108, 0.9 येतो, जाऊ द्या. हा किती येणार? 9 8 72 आणि ते 8 उरणार 0, 9 8 72 असंच येणार. आता हा किती येणार? 3 0 0, 3 सक 18, 2 उरले, 3 सक 18. कोणता कमी आहे? 0.66 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 6 8 10 4. तर आता सरळ 15 मजूर 8 तास किती? 12 दिवस. तेच काम असेल तर त्याच्या इक्वल मांडायचं, बरोबरच्या इकडं बरोबर आणि ते बरोबरच्या इक्वल टू बरोबर. तर दुसरं काय? 20 मजूर इंटू 9 तास इंटू x. तर सरळ मित्रा, हा किती? 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. हा 4 कॅन्सल, 8 उरतो, x इक्वल टू 8 म्हणजे 9 लोक 20 मजूर 9 तास काम करायला लागले, तर तेच काम किती दिवसात पूर्ण होणार आहे मित्रा? 8 दिवसात पूर्ण होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. पहिलं, 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, फक्त विधान 1 बरोबर, फक्त विधान 2 बरोबर, विधान 1 आणि दोन्ही बरोबर. तर ऑप्शन आहे मित्रांनो क्रमांक 3, दोन्ही विधान बरोबर आहे. कारण सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही नैसर्गिक संख्या कुठून चालू होत्या? नैसर्गिक संख्या या काय होतात? 1 2 3 अनंत. आणि पूर्ण संख्या कडून चालू होत्या? 0 1 2 3 अनंत. त्यामुळे दोन्ही विधानं ही आपले अनुसूर आहे किंवा योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा, 290 फळापैकी 26 फळे खराब झाली, उरलेल्या फळापैकी एका डझन फळाची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील? तर मित्रांनो 290 मधून किती 26 मायनस करायचे? 10तून 6 गेले 4, हातच्या आला 1, 9तून 3 गेले 6, 264. आता 264ला 1 डझन म्हणजे 12, 12 दून 24, किती उरले? 2 उरले, 12 दून 24, 22 उत्तर म्हणजे 22 पेट्या भरल्या जातील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका पिशवीत 1 रुपयाची 5 नाणी, 10 नाणी आणि 1 रुपयाची, 5 रुपयाची आणि 10 रुपयाची 2 आस 3 आस 1 या प्रमाणात आहेत. तर त्या नाण्याची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास तर त्या पिशवीत 10 रुपयाची नाणी किती? सरळ मित्रा, किती करणार तू? 2x प्लस 3x
प्लस एक्स इक्वल टू किती 540. किती झाले ते 5 आणि 6 एक्स इक्वल टू 540. एक्स इक्वल टू किती येणार 18. नाही चुकलं 2 मिनटं, थोडं सांगायचं चुकलं. किती 2 3 1 या प्रमाणात दिले आहे. तर किती 2 3 प्लस 1 हे दिलेले. ही किती दिलेली आहे 1 रुपयाची नाणी म्हणजे 2x प्लस 5 रुपयाची म्हणजे 15x आणि 10 रुपयाची 10x असं दिलेलं आहे मित्रा. इक्वल टू 540 दिलेले. तर यांची बेरीज करणार तू 15 10 25 आणि 27 x इक्वल टू 540 आणि x इक्वल टू किती येणार आहे मित्रांनो 20 येणार आहे. आला x इक्वल टू 20 आला. तर आपल्याला 10 रुपयाची नाणी विचारलेली आहे. तर त्याचं गुणोत्तर किती आहे मित्रा 1. तर एक्सला किती ना गुणणार तू 1 ना गुणणार. एक्स किती आहे 20 येणार आहे. 20 × 1 किती येणार 20 नाणी येणार. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती सेंटीमीटर 174 170 176 172 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाचा परिघ याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. परिघ इक्वल टू परिघ बरोबर किती 2 पाय आर. आर किती दिलेला आहे मित्रा इंटू 22/7 इंटू आर किती दिलेला 28. 7 चोक 28. 4 दुने 22 चोक 88. 88 गुणिले 2 कर. 8 दुने 16. हातच्या आला 1. 8 दुने 16 176 सेंटीमीटर हा आपचा परिघ येणार आहे. त्यामुळे कोणता ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किलोमीटर प्रति तास आहे आणि जो तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात सेकंदात पूर्ण करील. प्रवाहाच्या दिशेने ते झाला म्हणजे 16 + 4 करणार 20 येणार. आता 20 किलोमीटर पर हवर येणार. 20चं किलोमीटर पर हवर करायचं 20चं ते करायचं म्हटलं मीटर पर सेकंद तर 5/18 करावं लागणार. तर याला काय होईल मीटर पर सेकंद होणार. तर आपल्याला किती दिलेलं आहे 800 मीटर दिलेलं आहे. तर मग ते काय करणार तुम्ही 800 किती मीटर पर सेकंद आहे 20 × 5/18. ते कसं लिहिलं जाईल 800 × 20 × 18/5. ओके. राहील लक्षांच्या हा शून्य कट झाला. 20 80 झाला. 2 दुने 10 झाला. विसा 85 नाही 20 चोक 80 होणार. कॅल्क्युलेशन चुकलंय. किती 5. हा शून्य कट झाला. किती याला डायरेक्ट 2नाच भाग देऊ. बेचोक 8 म्हणजे हा 40 राहिला आणि हा 5 8 40 झाला. 18 8 किती होतात 144 म्हणजे 144 सेकंद. 144 सेकंद म्हणजे किती 120 म्हणजे 2 मिनिट आणि त्याच्यावर 44 सेकंद म्हणजे किती ते 20 आणि 24 किती 2 मिनिट 24 सेकंद हे आपलं उत्तर येणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
पुढचा अरुण व दीपक यांच्या एका वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर 4:5 होते, तर जर त्या एका वर्षानंतर वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती, असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर पहिला वर्ष म्हणजे 1 इयर्स आगो, 1 इयर्स आगो इक्वल टू 4:5, 1 इयर्स आफ्टर 5:6, म्हणजे सध्याचे वय काय असणार त्याचं, आजचं वय 4x + 1 आणि हे झालं अरुणचं, आणि दीपकचं किती असणार आहे 5x + 1, हे झालं दीपकचं, हे करंट वय झालं. आता तुम्हाला रेशो किती दिलेला पुढच्या वर्षाचा, तर मग तो काय येणार 4x + 1 + 1 + 5x + 1 + 1 इक्वल टू 5:6. तो किती येणार 4x + 2 आणि 5x + 2, हा 6 इकडे जाणार 4x + 2 इक्वल टू 5x + 2 असं येणार. आता 6 चोक 24, x + 6 दुने 12 आणि 5 5 25, 25x + 5 दुने 10, x इक्वल टू 2 येणार. 2 आलं. तर आपल्याला काय विचारलेलं आहे ते व्हॅल्यू टाकायचे आहे या इक्वेशनमध्ये. अरुणचं वय किती आजचं विचारलं आहे, त्यामुळे 4x + 1 म्हणजे 4 दुने 8 आणि 1 9 आजचं वय म्हणजे वर्तमान वय अरुणचं, आणि 5x + 1 5 दुने 10 आणि 1 11 ते किती दीपकचं. आता त्यांची बेरीज केली, 11 9 किती झाले 20 वर्ष येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर जमिनीवर टेकलेले असून त्याचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर आहे. त्याच्या भिंतीवर टेकलेल्या शिडीची लांबी किती. तर मित्रांनो काय केलेलं आहे, एक टोक 5 मीटर अंतरावर जमिनीवर आणि हाईट किती आहे 12 मीटर, असं टेकलेली शिडी, म्हणजे ही अशी शिडी टेकलेली, म्हणजे त्या शिडीची लांबी विचारली. ही आपली झाली शिडी मित्रा. शिडी अशीच राहते ना, अशीच लावतो ना शिडी आपण. हा, म्हणजे हिची लांबी जी काय झालेली 12 झाली, ही 5 झालेली. आता इथं कोणता प्रमेय लावणार तुम्ही, पायथागोरसचा. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे कर्णाची पहिली बाजू काय घेतली 12चा वर्ग प्लस 5चा वर्ग, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, तो झाला किती 169. 169 कोणाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे, त्यामुळे 169चं स्क्वेअर रूट काढायचं आणि 13 मीटर ही शिडीची तुझी लांबी असणार आहे मित्रा. समजलं तुला. तर चला पुढचा प्रश्न. 90. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल. तर हे विचारलेलं आहे मित्रा. 16 वर्ष, 12 वर्ष, 24 वर्ष, 18 वर्ष, म्हणजे 6 वर्षात दुप्पट होती. तर 8 वर्ष म्हणजे 2चा 3रा घात म्हणजे 8 वर्ष करावं लागणार. तर आपल्या 6 वर्षात 6 गुणिले 3 करता 7 त्रिक 18 वर्ष, 18 वर्ष ते करावं लागेल, त्याला तिप्पट व्हायला ठेवावं लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. अनिकेत एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास विशालला 30 दिवस लागतात. आता दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात. मित्रांनो इथं काय करायचा, दोघांचा गुणाकार करायचा आणि भागिले दोघांची बेरीज करायची. दोघांचा गुणाकार 20 30 भागिले 20 + 30, 3 दुने 6 600 आणि हा 50, हा सुटला, हा कॅन्सल झाला, 12 पंचे 60, म्हणजे ते किती दिवसात कंप्लीट करणार 12 दिवसात ते दोघं मिळून काम कंप्लीट करणार. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत 720 ते 27 एवढी आहे. तर त्यांचा गुणाकार करायचा. 720 गुणिले 27, 27 0 0, 27 दुने 54, हाशा आला 5,
27 साते किती होतं मित्रांनो? 189. 189 प्लस 5 किती होणार? 194. 194 म्हणजे 19,440 याची ते येणार आहे. तर आपल्याला यांच्या गुणाकारापैकी कसा, म्हणजे यांचा बी प्रत्येकाचा गुणाकार करणार तुम्ही, जे जेव्हा एवढी काय व्हॅल्यू येणार आहे ती आपलं ॲन्सर असणार आहे. ते ॲन्सर काय असणार आहे? 108 गुणिले 180 यांची जेव्हा करणार आहे 108 गुणिले 180 म्हणजे हा शून्य तसाच घ्या. 18 आठे 18 आठे 144, 4 आला, हातच्या आला 14, 18 10 180, 180 10 किती 14 किती झाले? 194. त्यामुळे 19,444 हे दोघांची किंमत सारखीच आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका घनाचे म्हणजे एका सिलेंडरचे 2772 घन सेंटीमीटर आहे, तर तिची उंची 18 सेंटीमीटर आहे. तर त्रिज्या तळाची त्रिज्या किती? म्हणजे एक सिलेंडर दिलेलं आहे, त्याचं घनफळ किती दिलेलं आहे? 2772 घन सेंटीमीटर आणि त्याची उंची किती दिली? 12 सेंटीमीटर. तर त्याच्या तळाची त्रिज्या किती हे विचारलं? 14 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. घनाचे घनफळ त्याचं क्षेत्रफळ किती आहे? त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो? घनाच्या घनफळाचा क्षेत्रफळाचा घनाचे घनफळ याचा फॉर्म्युला काय? पाय आर चा वर्ग इंटू एच. पाय हा 22/7, हा किती दिला आहे? 2772 दिलेला आहे. आर काढायचा आहे इंटू एच किती दिलेला आहे? 18 दिलेला आहे. आर एक साईडला घ्या. 27/72 इंटू 7/22 इंटू 1/18. तर सरळ 22 ना भाग द्या. 22 एक 22 किती उरले? 4 6 3 5 5 उरले म्हणजे 57 झाले. 22 दुने 44 झाले. किती उरले त्याच्यात? हे 6 आणि ते 7 13 उरले. 13 आणि ते 132. 22 किती झाले मित्रा? 22 132. त्यामुळे काय येणार आहे? 126 येणार आहे. तर 18 साते किती होता मित्रा? 126. 7 साते 49. आरचा वर्ग किती आला? 49 आला. आणि आरचा स्क्वेअर, आर काढायचा म्हणजे 49चा स्क्वेअर रूट करावा लागला आपल्याला, म्हणजे 7 सेंटीमीटर ही त्याची त्रिज्या असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. आता 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी 54ला काय करणार आपण? मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करणार. 54 इंटू काय करणार आपण? 5/18 म्हणजे 18 त्रिक 54 म्हणजे 15 मीटर पर सेकंद. आता आपला विषय संपला, मीटर पर सेकंदाचा विषय संपला. आपल्याला आता काय करायचे? त्या माणसाला किती 12 सेकंदात ओलांडते, तर मग काय करणार आहे? पंधरा इंटू 12 करणार आहे. किती येणार आहे? 180 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या गाडीची जी काय लांबी असणार आहे ती किती असणार आहे? 180 मीटर असणार आहे. ओके, लांबी असणार आहे. आता आपल्याला काय काढायची? 270. 180 प्लस 270 करा म्हणजे किती झाले? 0. 8 आणि 8 16 होता, तर ते किती? 15 होईल. हातच्या आला 1, हातच्या आला 450. आपल्याला 450 मीटर अंतर ओलांडायचं आहे. किती सेकंदात ओलांडल ते विचारलेलं आहे. तर आपला फॉर्म्युला आहे मित्रांनो वेगाचा. वेग इक्वल टू म्हणजे टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला काय काढायचं आहे? टाईम काढायचा आहे. टाईम इक्वल टू आपलं डिस्टन्स भागिले वेग. आपल्याला वेग आहे 15 मीटर पर सेकंद. आपला आहे 450. डिस्टन्स हा 15 मीटर आलं. 15 त्रिक 45 म्हणजे 30 सेकंदात ती गाडी 450 मीटर अंतर ओलांडून जाईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे.
एका कुटुंबात 4 मुलांची वयाची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वयाच्या प्रत्येक 4 वर्षात फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती? सरळ सरळ मित्रा, 4 मुलं आहे, 4 गुणिले 16 करा, 16 चोक 64 येणार. आता पहिला मुलगा एक्स, त्यांचा 4 वर्षाचा, एक्स प्लस 4, दुसरा एक्स प्लस 8, तिसरा एक्स प्लस 12 इक्वल टू किती? 64. 1 2 3 4x 4x इक्वल टू 12 8 20 आणि 24 प्लस 24 इक्वल टू 64. 4x इक्वल टू 64मधून 24 गेले, किती राहिले? 40. x इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला सगळ्यात लहानाचंच वय विचारलं होतं. हा x हा म्हणजे सगळ्यात लहान असणार आहे, तो 10 म्हणजे 10 वर्षाचा असणार आहे. सगळ्यात लहान मुलगा 10, दुसरा 14, तिसरा किती असणार आहे? 18 आणि चौथा सगळ्यात मोठा किती असणार आहे? 22 वर्षाचा. असा क्रम असणार आहे मित्रा. पुढचा प्रश्न, एक पासा एकदा फेकला असताना वरील पृष्ठभागावर 2पेक्षा मोठा अंक मिळण्याची संभाव्यता किती? 1/2, 1/3, 2/3, 3/4. तर आता एक डाईस आहे, तो एकदा फेकला तर किती काय काय पडतात? 1 2 3 4 5 आणि 6 पडतात डाईसमध्ये. आपल्याला 2पेक्षा मोठे पाहिजे, 3 4 5 6 म्हणजे 4 अंक पडणारे. टोटल किती? 6. बे दुने 4 आणि बे त्रिक 6, 2 3 आपली ही संभाव्यता असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेले 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणात किती टक्के पाणी असेल? तर सरळ सरळ पाणी नसलेले मिश्रण किती आहे? 5 लिटर. मिळवलेलं किती? 3 लिटर. किती झाले? 8. आपल्याला पाणी मिळवलेलं टाकायचं आहे, 3/8 करा. 8 0 0 8 त्रिक 24, किती उरले? 6 उरले. 8 पंच 6 उरले ना, 8 7 56, 4 उरले. 8 पंच 40. ओके, याला भाग गेल्यावर आता हाला इंटू त्याला 100 करा. 100 केल्यानंतर 37.5% हे आपलं त्या दुधात पाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2 डझन खर्चाची किंमत 2 डझन खुर्च्यांची किंमत 8,640 रुपये होती, तर 6 डझन टेबलाची किंमत 53,280 आहे. तर 6 खुर्च्या 3 टेबल यांची एकूण किंमत किती? तर सरळ सरळ मित्रांनो, 2 डझन म्हणजे 24 खुर्च्या, 1 खुर्ची म्हणजे 8,640 भागिले 24 करायचं, म्हणजे 1 खुर्ची आपल्याला भेटणार आहे. 1 खुर्ची 1 आहे, तिची किंमत किती येणार आहे मित्रांनो? 24 त्रिक 72, 72 झाले. 72 मधून 86 मधून 72 गेले, किती उरले? 10 4 14, 14 1 4 44, 24 किती होतात? 144. हा 14 उरला आणि त्यामुळे 360. एका खुर्चीची किंमत किती आली? 360. आता एक टेबलाची काढायची आहे. टेबल किती आहे? 6 डझन आहे. 5,300 280. 6 डझन म्हणजे 12 72. आता डायरेक्ट 532ला कितीनं भाग जातो? 72 7 किती होतात? 504. किती होतात? 7 504 होतात. 504 मधून 532 गेले, किती उरले? 504 मधून 532 गेले तर किती उरणार? 12तून 4 गेले 8, हा आला 1, तीनातून 1 गेला 2 आणि हा 0, 28 उरले. 28 आणि हा 8 म्हणजे 288 आणि किती? 72 चोक किती होतात? 288. 72 चोक 288, त्यामुळे 7, हा 0 तासात म्हणजे एक टेबल किती रुपयाला भेटला? 740 रुपयाला. आणि एक खुर्ची किती त्याला पडली? आपल्याला किती? 6 खुर्च्यांचे विचारले. 6 गुणिले 360 प्लस 3 टेबल 3 गुणिले 740 यांचा जो गुणाकार येईल ते आपलं उत्तर असणार आहे. हा 0 तासाच 6 हा 0 तास 6 36, हा चाला 3 7 18, 18 3 21, हा 2160 आणि दुसरा गुणाकार किती येणार आहे? हा 0 तासाच त्यांचा पण 3 चौक 12, हा चाला 1 7 21 आणि हा एक 22, 2220 आणि 2160 प्लस 2220 यांची बेरीज केली 8 3 आणि 4 4380 रुपयाला आपलं सगळं
6 खुर्च्या आणि 3 टेबल आपल्याला भेटणार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका संख्येचे 25% त्या संख्येचे 41% पेक्षा 80ने कमी आहे तर ती संख्या कोणती? तर सरळ मित्रांनो 25% म्हणजे किती? x मानू आपण. तसंच 41% किती आहे? 80 कमी आहेत म्हणजे x प्लस 80. ओके, तर 80 कमी आहे. ओके, 25% म्हणजे किती? x मानू आणि 41% म्हणजे x प्लस 80. 80 कमी म्हणजे 80 प्लस करावं लागेल तेव्हाच ते ओके होईल. ओके, तसंच आता 41 - 25 केलं तर किती टक्के उरतात? 16%. 16% म्हणजे किती आपलं? 80. ओके, आता आपल्याला 100% काढायचं. 100% इक्वल टू काय करणार आपण? 80 इंटू हे 16 काय करणार आहे? इंटू 100 डिवाइड बाय 16. 16 पंच 80 आणि 5ला यांना गुणलं तर किती येणार? 500. ती कोणती संख्या किती असणार आहे? 500 असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतला फरक. 1 ते 50 सर्व समसंख्या. सर्व समसंख्या किती आहे? 25 आहे. किती? 25. 25 इंटू 26 करा, किती येणार आहे? 650. 25चा वर्ग किती? 625 आणि तो 25 ॲड केला 650. आता विषम संख्या. विषम संख्यांची बेरीज किती आहे? म्हणजे 25च संख्या विषम त्याचा वर्ग तो किती येतो? 625. यांची वजाबाकी करा, 25 येणार. ते आपलं उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024चा पेपर आज आपला संपलेला आहे. तर तुम्हाला 25% पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना काय त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन पोलीस भरतीचे अपडेट तुम्हाला बघायला मिळतात, नवनवीन क्वेश्चन बघायला मिळतात. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्की मदत होईल ही मी जे आश्वासन देतो. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.